शुभविवाह या मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागामध्ये भूमीला रागिणीवरती दाट संशय आलेला असतो आणि ती रागिणीच्या केबिनमध्ये आता ते कॉन्फिडेन्शियल जे डॉक्युमेंट्स गायब झालेले असतात त्याचा काही पुरावा मिळतोय का हे शोधायला येते आणि हात जोडून ती योगेश्वरी आईला सांगते, योगेश्वरी आई मला माफ कर, म्हणजे आत्यांच्या इथे केबिनमध्ये येऊन असं शोधणं मला आवडत नाहीये, पण जे मला सगळं समोर दृश्य दिसतंय त्यावरून आत्या त्या कॉन्फिडेन्शियल रूममध्ये जाऊन एंट्री घेतली, फाडली, म्हणजे काहीतरी गडबड आहे। आणि नेमकं भूमीला ते पेन ड्राइव्ह सापडतं ज्या पेन ड्राइव्ह मध्ये रागिणीने ती कॉन्फिडेन्शियल माहिती ठेवलेली असते। भूमी ते पेन ड्राइव्ह पाहते आणि कॉन्फिडेन्शियल काय आहे ह्याच्यामध्ये असं विचार करत असतानाच तिकडे राजा काका येतात आणि म्हणतात, भूमी बाळा तू इथे काय करतेस? भूमी म्हणते, काही नाही, मला एक फाईल हवी होती ती घ्यायला आले होते। राजा काका म्हणतात, अगं तू जे सांगितलं होतंस ना ते काम सगळं झालेलं आहे, म्हणजे आकाशच्या आईबाबांच्या नावाने हे सगळं झालंय आणि ते सगळं तू बघून घे, मी फक्त रागिणीच्या केबिनमध्ये फाईल घ्यायला आलो होतो। मग राजा काका ती फाईल घेऊन जातात। आता तोपर्यंत भूमी तो पेन ड्राइव्ह घेऊन बाहेर पडते, तितक्यात ड्रायव्हर येतो आणि म्हणतो, आकाश बाबांसाठी आजीने उकडपेंडी दिले, त्यांना आवडते ना, आणि ड्रायव्हरच्या हातामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचा टॅग त्याच्या कारच्या कीला असतो। तेव्हा ती भूमी म्हणते, सिव्हिल हॉस्पिटल? ड्रायव्हर सांगतो, हो, काल ना रागिणी मॅडम सिव्हिल हॉस्पिटलला गेल्या होत्या, तिथल्या गाडीचा टॅग आहे हा, म्हणजे पार्किंग केलं ना की टॅग लावतात। भूमी विचार करते, आत्या सिव्हिल हॉस्पिटलला का गेल्या होत्या? माझा संशय खरा असेल, जर आत्याच हे सगळं करतायत तर रघुआकांच्या जीवाला धोका आहे आणि ती ताबडतोब प्रशांतला कॉल करते। प्रशांतला कॉल करून ती सांगते की रघुआकांना तिकडून आपल्याला शिफ्ट करावं लागेल कारण खूप मोठी गडबड झाली। प्रशांत ताबडतोब वॉर्डरॉयचा वेश करतो आणि आता रघुआकांना शिफ्ट करण्यासाठी जातो। तोपर्यंत रागिणी सांगत असते, आपण एक एक करत रूम शोधतोय, पण मला असं वाटतंय की भूमीने ही फाईल अशा ठिकाणी लपवली असेल जिथे आपण शोधणारच नाही, आपण त्या ठिकाणीपर्यंत पोहोचूच शकत नाही किंवा त्या ठिकाणाचा विचारच करू शकत नाही, त्यामुळे ते काही नाही, आता आपल्याला सगळ्या रूम शोधायला पाहिजेत। आणि आता रागिणी एक एक करत सगळ्या रूम शोधते। तोपर्यंत रघुकाकांना आता शिफ्ट करण्यामध्ये प्रशांत यशस्वी ठरतो। उस्ताद म्हणजे रागिणीचा माणूस रघुकाकांना मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतो, त्याच आधीच वॉर्ड बॉयचा वेश करून प्रशांत आता रघुकाकांना व्हीलचेअर वरती बसवतो आणि आता उस्तादच्या नजरेतून वाचत तो आता निघतो। तोपर्यंत उस्ताद विचारत असतो, म्हणजे या रूम मध्ये जो पेशंट होता तो कुठे आहे? वॉर्ड बॉय सांगतो, हे काय, आत्ताच त्यांना दुसऱ्याकडे शिफ्ट केलं। आता मात्र रघुकाकांना शिफ्ट केलंय हे समजल्यावरती उस्ताद चिडतो आणि तो इकडे तिकडे पाहायला तो त्याच्या लक्षात येतं की आपण मगाशी ज्या माणसाला पत्ता विचारला त्याच माणसाने रघुकाकांना शिफ्ट केलं होतं। मग उस्ताद धावत पळत जातो। तोपर्यंत प्रशांतने रघुकाकांना व्हीलचेअरवर बसून लिफ्टमध्ये आणलेलं असतं आणि उस्ताद हे बघून सुद्धा काही करत नसतो, कारण तोपर्यंत खालच्या फ्लोअरला येऊन प्रशांत रघुकाकांना घेऊन सेफ ठिकाणी पोहोचलेला असतो। उस्तादला काहीच करता येत नाही। भूमीचा प्लॅन यशस्वी होतो। तोपर्यंत भूमी आकाशच्या केबिनमध्ये येते आणि ती कॉन्फिडेन्शियल जो पेन ड्राइव्ह रागिणीच्या रूममध्ये सापडलेला असतो तो पेन ड्राइव्ह आता लॅपटॉपला लावते। आकाश सांगत असतो, ए सायकल राणी तू खूप छान काम केलंस हा, म्हणजे इथल्या सगळ्या कामगारांना सरस्वती महाजन आणि जनार्दन महाजन यांच्या नावाने जो विम्याचं गिफ्ट दिलंस ते खूप छान आहे। स्टाफ मधला एक माणूस आत येतो आणि तो सांगतो, भूमी मॅडम आणि आकाश सर तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत। आकाश म्हणतात, आभार मानायचे तर माझ्या आई बाबांचेच माना। असं म्हणत आकाश खूप खुश असतो, कारण आई बाबांच्या नावाने सगळ्यांचा विमा निघालेला असतो। तोपर्यंत भूमी ते आता कॉन्फिडेन्शियल हे लावते आणि लॅपटॉपवरती पाहत असते आणि तितक्यातच तिला कॉल येतो। कॉल आल्यावरती प्रशांत सांगतो, ताई तुझा न विश्वास बरोबर होता, रघुआकांना मारण्यासाठी एक व्यक्ती आला होता, पण तू काळजी करू नकोस, मी रघुआकांना सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलंय, पण तुझा संशय खरा होता, खरंच रघुकाकांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे। आता मात्र इकडे भूमीला समजतं की रागिणी आत्याचाच हा डाव आहे, त्याशिवाय दुसरं कुणीच हे करू शकत नाही, कारण रागिणी आत्या सिव्हिल हॉस्पिटलला गेल्या होत्या। आता ती प्रशांतला सांगते की रघुआकांना काही व्हायला नको, त्यांच्या केसाला धक्का सुद्धा लागायला नको, त्यांना व्यवस्थित ठिकाणी हलव, ही जबाबदारी प्रशांत तुझी, कारण रघुकाकांना काहीही व्हायला नको आहे। असं म्हणत भूमी आता प्रशांतला सगळ्या सूचना देते। आकाश सांगत असतो, सायकल राणी काय झालंय, तुझं लक्ष नाहीये? भूमी सांगते, नाही आकाश, आणि भूमी आता ताबडतोब तो कॉन्फिडेन्शियल जो पेन ड्राइव्ह असतो तो लॅपटॉपवर पाहते आणि तिच्या लगेच लक्षात येतं की ज्या आपण फाईल मागवल्या होत्या, ज्या डेटा बँकमधून डिलीट झाल्या होत्या, त्या सगळ्या फाईल रागिणी आत्याकडे आहेत। भूमी विचार करते, रागिणी आत्या हे सगळं का करत होत्या? अभिजितला वाचवायला की स्वतःला वाचवायला? भूमीच्या हातामध्ये खूप मोठा आता पुरावा आलेला असतो रागिणीच्या विरोधात आणि आता भूमी त्या दृष्टीने पाऊल टाकते।
तोपर्यंत इकडे दोघी जणी घरामधील सगळ्यांची रूम चेक करून बाहेर येतात. त्यावरती कुणाच्याच रूम मध्ये काही नाही म्हटल्यावरती रागिणी सांगते अजूनही या घरातली अशी एक रूम आहे जी रूम बाकी आहे आणि रघु काकांची रूम तिच्या लक्षात येतं. ती सांगते पौर्णिमा चल तीच रूम आता आपण चेक करायची. असं म्हणत रागिणी आणि पौर्णिमा दोघी जणी रघु काकांच्या रूम मध्ये जाणार. तोपर्यंत आजीने अथर्व आणि मानसी या दोघांना सांगितलेलं असतं की तुम्हाला दोघांना आम्ही हनीमूनला पाठवतोय. अथर्व इतका खुश होतो आणि मॉरिशसला जाऊ की पॅरिसला जाऊ अशी चर्चा चालू असते. मानसी सांगत असते कशाला एवढा खर्च. आजी म्हणते काय ग अगं कमवता ना तुम्ही, म्हणजे तुमच्या घरचे चांगले कमवतायत तर तुम्हाला जायला काय, तुम्ही कसला खर्चाचा विचार करताय. असं म्हणत अथर्व खूप एक्सायटेड असतो आपल्या हनीमूनला जायला. आता मात्र रागिणी हे सगळं ऐकते. आजी म्हणते बघितलंस का रागिणी, तुझ्या मुलाला फक्त मी सांगितलं तर किती एक्सायटेड आहे. रागिणी म्हणते आई तुला काय गरज होती हे सगळं करायची, म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना की हे कोणाला सांगू नकोस म्हणून, का तू सांगितलंस. रागिणी खूप चिडलेली असते कारण रागिणीला हा प्लॅन गुलदस्त्यात ठेवत आकाश आणि भूमीला मारण्याचा प्लॅन करायचा असतो. आजी थोडीशी उदास होते. मग रागिणीला कळतं की आपली रिॲक्शन चुकली. रागिणी म्हणते म्हणजे आई अगं ह्या दोघांना सरप्राईज होतो ना ते. आजी म्हणते मला मेलीला धीरच निघाला नाही ग या सगळ्यामध्ये म्हणून मी पटकन बोलून गेले. यावरती रागिणी म्हणते असू दे आता, पण माझ्या ना ऑफिसच्या गडबडीमध्ये बुकिंग वगैरे करायचं माझं राहूनच गेलं. असं म्हणत असताना तिकडे उस्तादचा रागिणीला कॉल येतो. रागिणी म्हणते काय रे काम झालं का. उस्ताद म्हणतो नाही मॅडम ते सटकले, म्हणजे कोणीतरी त्यांना घेऊन तिकडून पसार होऊन गेलं. आता मात्र रागिणीची तळपायाची आग मस्तकाला. त्याने म्हणते तुला एक काम धड करता येत नाही. रागिणी चिडलेली असते कारण रघुचं वाचणं हे रागिणीच्या जीवावरती बेतू शकणार असतं, कारण रघु हा एकमेव पुरावा असतो जगन्नाथ दादाने ठेवलेला जो रागिणीच्या विरुद्ध खूप काही जाणत असतो. आता खरा ट्विस्ट इकडे सुरू होतो ज्या वेळेला भूमी आता भानुशाली वकिलांकडे येते. म्हणजे यशोधन भानुशाली या वकिलांनी आकाशला सोडवण्यासाठी सोनलच्या केसमध्ये मदत केलेली असते म्हणून भूमीला त्यांच्यावरती खूप विश्वास असतो. मृत्यूपत्राचे पेपर आता ती दाखवते आणि ती सांगते या सगळ्याचा काय अर्थ ठरतो, म्हणजे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे आणि या सगळ्यामध्ये हे मृत्यूपत्र केलंय. याच्यावरती भानुशाली वकील म्हणतात तुमचा संशय खरा आहे. म्हणजे आकाशच्या बाबांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते ज्या वेळेला 2 दिवसासाठी शुद्धीवरती आले तेव्हा हे मृत्यूपत्र केलंय. तुम्ही वाचलत का हे. भूमी सांगते हो मी वाचलंय. याच्यावरती भानुशाली वकील म्हणतात तुम्ही वाचलंय पण 2 शब्दांच्या मधला अर्थ आहे ना तो तुमच्या लक्षातच आलेला नाहीये. म्हणजे अशी कोणती सिच्युएशन होती की असं त्याच्यामध्ये क्लॉज टाकण्यात आला की 26 वर्षाचा आकाश होईपर्यंत त्याचं लग्न झालं नाही तर त्याची सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल आणि 26 वर्षाच्या आत लग्न झालं तर ती प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती होईल. म्हणजे मला तुम्ही एक सांगा ना की जर का आकाशचं लग्न झालं नसतं तर काय झालं असतं, प्रॉपर्टी ट्रस्टला गेली असती. मग आकाशची या मेंटल कंडिशन मध्ये लग्न करण्याइतपत का गरज पडली, म्हणजे ह्या क्लॉज आधीपासून कुणाला तरी माहिती होता या क्लॉज नुसार तुमच्या नावावरती प्रॉपर्टी होणार आणि मग ती प्रॉपर्टी आपल्याला घेता येणार. या क्लॉज साठीच हे लग्न झालेलं आहे. भूमी महाजन तुम्हाला कळतंय का, तुमचा वापर करून घेण्यात आलाय. आता एक एक करत भानुशाली वकिलांनी मृत्यूपत्रामधले क्लॉज अशा पद्धतीने भूमी समोर आणलेले असतात की भूमी हदरते. तिला आपलं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये जमलं हा विचार करण्यासाठी भानुशाली वकिलांनी भाग पाडलेलं असतं. भानुशाली वकील म्हणतात तुमचं लग्न हे याच कारणासाठी झालंय. भूमी म्हणते पण हे मृत्यूपत्र रघु काकांकडे होतं. भानुशाली वकील म्हणतात नाही, या मृत्यूपत्रामधला हा क्लॉज तिसऱ्या कोणाला तरी माहिती होता आणि त्यामुळेच असं सगळं घडलेलं आहे. आता एकदा तुमच्या नावावरती प्रॉपर्टी झाली की ते सही करून स्वतःच्या नावावरती करून घ्यायचं असा प्लॅन होता. भूमी सांगते हो घडलंय, 4 दिवसापूर्वी असं घडलंय. भानुशाली वकील म्हणतात हे 4 दिवसापूर्वी घडलंय पण याची मुहूर्तमेढ तुमच्या लग्नाच्या वेळेलाच लावण्यात आले. आता तुम्ही विचार करा तुमचं लग्न लावण्यासाठी जी व्यक्ती उत्सुक होती ना तीच व्यक्ती या सगळ्याच्या मागे आहे 100%. भानुशाली वकिलांनी या केसला किंवा या मृत्यूपत्राच्या याला वेगळीच दिशा दिलेली असते आणि भूमी सगळा मागचा विचार करते. तिला आठवतं की रागिणी त्या आपल्यासाठी म्हणजे आकाशसाठी मागणी घालण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांनी आकाशचं लग्न खूप म्हणजे मेहनत करून जुळवून आणलं. आणि दुसरी म्हणजे माझी आई सुद्धा विष खायला निघालेली, मी लग्नाला तयार नव्हते म्हणून. आता भूमीला रागिणी आत्यांवरचा डाऊट पक्का होतो. भानुशाली वकील म्हणतात तुम्ही आता शोधा जी व्यक्ती तुमचं लग्न लावण्यासाठी धडपडत होती तीच व्यक्ती या सगळ्याच्या मागे आहे. आता तुमच्या समोर लख्ख चित्र आहे, आठवा ती व्यक्ती कोण आहे. भानुशाली वकिलांनी खूप मोठा गौप्यस्फोट भूमीला
एक दिशा दाखवलेली असते। तोपर्यंत रागिणी उस्तादला भेटते आणि सांगते काहीही कर, त्या रघुचं काम तमाम कर। मग इकडे आता आकाशने गॉगल घालून खाली आलेला असतो आणि तो सांगतो सायकल राणी, आपण ज्या रंगाचा चष्मा घालतो ना त्याच रंगाचं जग सगळं आपल्याला दिसतं। यावरती रागिणी म्हणते काय हे आकाश? आता मात्र भूमी सांगते हो आकाश, कारण आपल्याला जसं जग दिसायला पाहिजे त्याच रंगाचा चष्मा आपण घालतो। आणि ती आता नीलांबरीकडे जाते आणि म्हणते सावत्राई कशी असते ही मला आज समजली आहे। माझं आणि आकाशचं लग्न होण्यासाठी तू विष घ्यायला निघालीस, तुला ह्या सगळ्यातलं माहिती होतं ना? असं म्हणत भूमीची दिशा चुकलेली असते। रागिणीच्या ऐवजी नीलांबरीला ती जाब का विचारत असते हे कळत नसतं, पण रागिणीवरती भूमीचा संशय असतो। नीलांबरी नंतर आता रागिणीला पण भूमी जाब विचारला जाणार असते।